चवदार तळे सुशोभीकरणाच्या 55 कोटींच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। नगराध्यक्षांच्या उपस्थितीत चवदार तळे पाणी उपसा व गाळ काढणे कामाचा शुभारंभ। ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे चवदार तळे येथील जलशुद्धीकरण व सुशोभीकरण प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली असून या उपक्रमातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पाणी उपसा व गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी 23 एप्रिल रोजी महाडचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। यावेळी उपनगराध्यक्ष संदीप जाधव, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, बांधकाम सभापती सुमित पवार, बांधकाम अभियंता प्रवीण कदम, नगरसेवक नगरसेविका, आरपीआय पक्षाचे मोहन खांबे, लक्ष्मण जाधव यांच्यासह विजय साळवी, डॉक्टर महेंद्र शिर्के, शशिकांत खैरे, भीमराव साळवी, दीपक मोरे, मनोहर घाडगे, योगेश कासारे, बाळाराम धोत्रे, रवींद्र धोत्रे, संतोष हटे हे बौद्ध समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। चवदार तळे हे तमाम भीम अनुयायी व आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान मानले जात असून येथील पवित्र जळ सोबत नेण्याची परंपरा आजही कायम आहे। त्या दृष्टीने नगर परिषदेमार्फत छोटेखानी प्रमाणात जलशुद्धीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे। मात्र अनेक वर्ष विविध उपाययोजना करूनही तळ्यात साचणारे शेवाळ व तवंग यामुळे तळ्याच्या सौंदर्यावर परिणाम होत होता। या पार्श्वभूमीवर मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नातून आणि आंबेडकरी जनतेच्या सहकार्याने व्यापक जलशुद्धीकरण व सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे। समाज कल्याण विभागामार्फत संजय शिरसाट यांनी सुमारे 55 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने या प्रकल्पाला भक्कम आर्थिक आधार मिळाला आहे। या अंतर्गत पाणी उपसा व गाळ काढण्याच्या कामासाठी सुमारे 99,85,707 रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून हे काम ठाणे येथील मधुराणी एंटरप्राइजेस या कंपनीकडे देण्यात आले आहे। सुरुवातीला तळ्यातील संपूर्ण पाणी उपसून त्यानंतर गाळ काढण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार असून सुमारे 60 दिवसात म्हणजेच 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। त्यानंतर या संपूर्ण प्रकल्पाच्या पुढील टप्प्यातील सुशोभीकरण व जलशुद्धीकरणाची जबाबदारी महाड औद्योगिक महामंडळ प्रशासनाकडे सोपवण्यात येणार आहे। यंदा चवदार तळे सत्याग्रह दिनाचे शताब्दी वर्ष साजरे होत असून 20 मार्च रोजी या ऐतिहासिक घटनेचा शतक महोत्सव साजरा केला जाणार आहे। या पार्श्वभूमीवर तळ्याचे सुशोभीकरण, सौंदर्यीकरण व जलशुद्धीकरण अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असून येत्या वर्षात या कामामध्ये लक्षणीय प्रगती दिसून येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड।